हॅलो माय यूट्यूब फॅमिली. रुपाली जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. जे पण तुम्ही नवीन माझा व्हिडिओ बघत असाल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं प्लीज. तर माझी रोजची रात्रीची कामं आवरून भांडे वगैरे झाली, सगळे भांडे वगैरे आवरून मी किचन वाटा साफ करून घेत होते. त्यानंतर नळांवर जे पण पाणी असतं त्याचे डाग नळावर खूप लवकर बसतात, त्यामुळे मी नळसुद्धा कपड्यांनी पुसून घेत होते. त्यानंतर गॅस सर्व काही पुसून घेतलं. त्यानंतर म्हटलं आज जरा स्वतःकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. मग माझी तयारी मी सुरू केली. हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. तुम्ही बघू शकता माझा चेहरा किती टॅन झालेला आहे, किती काळवंडला आहे. कामाच्या धावपळीत स्वतःकडे लक्ष देणंच होत नाही. त्यामुळं मी आज माझ्या स्वतःसाठी वेळ काढला आहे कामातून आणि म्हटलं चला आपल्या चेहऱ्यावर थोडंसं काहीतरी करूयात ज्याने की आपल्याला ग्लो येईल. मग मी सगळ्यात आधी काय केलं आहे, हे बघा, हे आयुर्चं क्लेन्झिंग मिल्क घेतले. कारण की तुम्ही काहीही करा, ब्लीच करा, डिटॅन करा किंवा फेशियल क्लीनअप, काही सगळ्यात आधी आपल्याला क्लेन्झिंग मिल्कने क्लेन्झिंग करून घ्यावं लागतं. मी पण तेच करते. आणि ही बॉटल ना मला भेटली आहे ₹75ला. 100 ml बॉटल आहे, 75. डेली यूजला किंवा कधीही आपल्याला बाहेरून आलं, डस्ट चेहऱ्यावर असतंच, त्यासाठी क्लेन्झिंग मिल्क खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. क्लिन्झिंग करून झाल्यानंतर मी आता माझ्या चेहऱ्याला डी10 अप्लाय करते. डी10 करून जर तुम्ही फेशियल किंवा क्लीनअप केलं ना, त्याचा रिझल्ट इतका सुंदर येतो ना की तुम्ही एकदा नक्की करून बघा. मी सांगितल्यापेक्षा ना तुम्ही जेव्हा करसाल ना तेव्हा तुम्हाला वेगळंच वाटेल. मी आधी 10 ते 15 मिनटं डी10 अप्लाय केलं, त्यानंतर मसाज करून मी डी10 काढले. डी10मुळं काय होतं ना, सूर्यकिरणांमुळे आपली जी त्वचा जळते ना, त्यांना परत एक वेगळा ग्लो येतो. त्यासाठी महिन्यातून 2दा का होईना डी10 करणं हे खूप गरजेचं आहे. डी10 केल्याने काय होतं माहिती आहे का, आपला चेहरा ग्लो करतो. त्यानंतर मी हे नेचरचं गोल्ड फेशियल किट घेतलेलं आहे. हे एक मिनटं मी तुम्हाला खोलून दाखवते. हे बघा, ह्या किटमध्ये ना 4 क्रीम येतात. पहिली म्हणजे स्क्रबिंग, नंतर क्लिन्झिंग, नंतर जेल, त्यानंतर चौथी पॅक. जर तुम्ही मोठा पॅक घेतला तर त्यात 5 येतात, पण हे छोटं पॅक असल्यामुळे त्यात 4च येतात. आणि खाली एक मोठं फेसवॉश होतं, ते मी यूज करायला घेतलेलं आहे. मग मी काय केलं, एक घेऊन मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करताना पूर्ण हाताला क्रीम असतं, मग दुसरं क्रीम खोलताना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मी काय केले, सगळे क्रीम नंबर वाईज वाटीमध्ये काढून घेतले. त्यानंतर एक क्रीम चेहऱ्याला अप्लाय करत गेली. आता फेशियल म्हणजे काय? फेशियल म्हणजे एक प्रकारचं मसाजच आहे, ज्याने की आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो. आपलं ब्लड सर्क्युलेशन होतं, त्याच्यामुळं सर्क्युलेशन झाल्यावर आपल्यावर चेहऱ्यावर जे पण व्हाईट टेक्स किंवा ब्लॅक हेड्स किंवा पिंपल्स असतात ते सुद्धा कमी होण्यास मदत होते फेशियलमुळे. मग मी काय केले, सगळे क्रीम नंबर वाईज घेत आहे. त्यानंतर आता ज्यांना पण फेशियल कधी केलं नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. मी एकदम लाईन वाईज तुम्हाला टिप्स सांगते. आधी काय करायचं, फर्स्ट आता मी डी10 केलेलं आहे त्याच्यामुळे आधीच क्लिन्झिंग करून घेतले. ज्यांनी पण डी10 करत नसतील त्यांनी आधी क्लिन्झिंग करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, आपला चेहरा स्वच्छ होतो. त्यानंतर कपाळावर फेशियल बँड जर असेल तर बांधायचं. मी माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी काय केलं, पार्लरमध्ये होतं, आता घरात तर नव्हतं, त्याच्यामुळे मी नुसतं पिनांनी केस सगळे कवर केलं. त्यानंतर फर्स्ट नंबर वाईज क्रीम आपण घ्यायचे. पण नंबर वाईज क्रीम घेण्यापेक्षा ना मी तर म्हणेल तुम्ही फर्स्ट जेल अप्लाय करा, त्यानंतर क्रीम अप्लाय करा, त्यानंतर स्क्रब, लास्टला पॅक अप्लाय करा. तुम्ही या पद्धतीने जर फेशियल केलं ना तुम्हाला खूप छान ग्लो भेटेल. आणि तुम्ही बघू शकता मी मसाज कशाप्रकारे करते, कारण की पार्लरला जाणं तर प्रत्येकाला शक्य नसतं. मग घरातल्या घरात आपण तर आपल्या स्किनची काळजी घेऊ शकतो ना. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही नक्की बघा. आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक करा, शेअर करा. आणि फेशियल करताना जास्त मसाज करायचं नाही, कारण की जास्त पण मसाज केलं ना स्किन डॅमेज होते. त्यामुळे हळूवार हाताने मसाज करणं गरजेचं आहे. जेलने जास्त नाही, 2 ते 3 मिनटं किंवा 4 मिनटं तुम्ही छान मसाज करू शकता. त्याने आपल्याला रिलॅक्ससुद्धा वाटतं. हां, दुसरं कोणी मसाज करणार असेल तर ते खूपच छान वाटतं, पण ठीक आहे ना, आपण एवढा खर्च करून पार्लरमध्ये जाऊन नाही मसाज अफोर्ड करू शकत तर ठीक आहे, आपलं आपण तर घरी करूच शकतो ना. त्यामुळे ही सोपी टिप्स आणि सोपी मसाज स्टेप्स मी तुम्हाला सांगते. तुम्ही नक्कीच तशा प्रकारे करून बघा. त्यानंतर मी काय केलं, जेल झाल्यानंतर क्रीम अप्लाय केली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जेल अप्लाय केल्यावर ती नंतर आधी पाण्याने पुसून त्यानंतर क्रीम अप्लाय करायचं असं
असं अजिबात करू नका. कारण की काय होतं ना, पाण्याने आपण जरी क्रीम पुसून काढलं ना, ते लगेच निघून जातं. पण त्यावरच जर तुम्ही दुसरी क्रीम अप्लाय केली ना, ती आधीची क्रीम आणि ही क्रीम दोन्ही चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व्ह होतात आणि त्याचा जो ग्लो आहे ना, तो आणखीन छान प्रकारे येतो. त्याच्यामुळे ना, एक क्रीम लावायची, ती पाण्याने पुसून काढायची, नंतर दुसरी क्रीम अप्लाय करायची, परत ती पाण्याने पुसायची, असं अजिबात करायचं नाही. जितके पण 2-3 असू द्यात किंवा 4 क्रीम असू द्यात पॅक सोडून, एकावर एक अप्लाय करायचे. पाण्याने पुसायचं नाही. हां, लास्टला जी क्रीम असते ती चारही एकदम अप्लाय करून झाल्यावर नंतर पाण्याने पुसून आपण पॅक लावू शकतो. हे मी जेल झाल्यानंतर क्रीम क्रीम अप्लाय केले. त्यानंतर क्रीमनी मी कशाप्रकारे मसाज करते बघा. मसाज करण्याचे फायदे काय आहेत माहिती आहे का? मसाज केल्यानं आपलं चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि ब्लड सर्क्युलेशन झाल्यावर आपोआप आपल्या चेहऱ्यावर उजळपणा येतोच, ग्लो हा येतोच. त्यानंतर मी स्क्रब यूज करते बघा. स्क्रब यूज करताना ना मसाजचे थोडेसे वेगळे आहेत स्टेप, ते तुम्ही लक्षात घ्या. बघा मी कशाप्रकारे करते. असे घड्याळाचा गोलाकार आकार कसा होतो ना, त्या साईड अँटी क्लॉकवाईज आपल्याला मसाज करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे. त्यानंतर ना मेन जे असतं ना प्रेशर पॉईंट, लास्टला मसाज करून झाल्यावर प्रेशर पॉईंट द्यायचं. त्याच्याने इतकं म्हणजे आपल्याला रिलॅक्स फील होतं ना, तुम्ही नक्कीच करून बघा. आता मी सांगण्यापेक्षा जेव्हा तुम्ही करून बघाल ना, तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टींचा अनुभव कळेल. प्रेशर पॉईंट कुठे हे बघा, एक तर हनवटीच्या खाली, नंतर लिपच्या इथं वरती नाकाजवळ, तसाच हात वर घेऊन फोरहेड, त्यानंतर पूर्ण आयब्रोच्या साईडला असे प्रेशर पॉईंट देऊन जोर देऊन असं दाबलात ना, खूप छान वाटेल. त्यानंतर हे बघा सगळे क्रीम अप्लाय करून झाल्यावर मी एकाच वेळेस पाण्याने सगळे क्रीम काढते. प्रत्येक वेळेस मी पाण्याने काढले नाही. तुम्ही बघू शकताय ग्लो. अजून तर पॅक बाकी आहे, तरी पण चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही बघा. विदाऊट फिल्टर आहे बरं का, हा फिल्टर नाही आहे. इतकं सुंदर ग्लो आला आहे. पॅक लावल्यावर तर आणखीनच ग्लो येईल. त्यानंतर मी काय केले, पॅक घेतले. हां, पॅक जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात रोज वॉटर मिक्स करू शकतात. पण मला रोज वॉटरची गरज काही एवढी वाटली नाही. त्यामुळे मी पॅक डायरेक्ट असंच घेऊन अप्लाय केला. तुम्हाला जर रोज वॉटर हवं असेल तर तुम्ही त्यात 2-3 थेंब रोज वॉटर ॲड करू शकतात. मग आपण काय करायचं, पॅक लावून 10 ते 15 मिनटं किंवा ड्राय होईपर्यंत आपण ठेवू शकतो. ड्राय झाल्यानंतर पॅक आपण पाण्याने पुसून काढायचं. हां, आणि मेन म्हणजे फेशियल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी साबण किंवा चेहऱ्याला काहीही लावायचं नाही. 1 दिवसाचा गॅप घेऊन तुम्ही नंतर साबण, क्रीम तुम्ही जे पण चेहऱ्याला यूज करता ते सर्व करू शकता. पण ज्या दिवशी फेशियल करसाल त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी काहीही चेहऱ्याला अप्लाय करायचं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. हे बघा. हात लावून बघितल्यावर आपल्या हाताला लागतंच की हा पॅक ड्राय झालेला आहे. तर आता मी ड्राय झालेला पॅक काढते. आता मी चेहरा पूर्णपणे क्लीन करून घेतला. आता तुम्हीच बघा, तुमच्या समोरच रिझल्ट आहे. किती चेहरा माझा ग्लो करतोय. मी तुम्हाला स्क्रीनवर फोटो दाखवेलच आफ्टर आणि बिफोर. नक्की सांगा कसा आहे.